शोध शंकराचार्यांचा. लेखक अनिल चव्हाण. 2014 साली हे पुस्तक प्रसिद्ध झाले. नाग नालंदा प्रकाशन यांनी ते प्रसिद्ध केलं. त्याला प्रस्तावना लाभलेली आहे ती शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांची. ते म्हणतात, विचारांचे हत्यार. प्रत्येक समाजाला परंपरा असतात, प्रत्येक धर्मालाही परंपरा असतात. काही परंपरा चांगल्या असतात, काही परंपरा वाईट असतात. काही परंपरा टिकवाव्या आणि विकसित कराव्यात अशा असतात, तर काही परंपरा टाकाऊ असतात, टाकाऊ बनतात, कालबाह्य बनतात. प्रत्येक समाज बदलतच असतो, काळाचा तो परिणाम असतो. जो समाज काळाप्रमाणे बदलतो तो विकसित होत राहतो. जो समाज बदलत नाही त्या समाजाला कीड लागते, तो समाज कुजतो, त्याची घाण होऊन त्या घाणीला दुर्गंधी येऊ लागते. तरीसुद्धा ही घाण हीच आमची संस्कृती आहे म्हणून घाण जोपासणारे समाज विभागी असतात. हिंदू धर्मही अशा टिकाऊ व टाकाऊ परंपरांनी भरलेला आहे. जे जे जुने असते ते ते सारे सोने असते असे सांगणारी एक टाकाऊ परंपरा आहे. आमची संस्कृती सनातन आहे, जगातल्या कोणत्याही संस्कृतीपेक्षा जुनी आहे असे दुराभिमानाने व अपुऱ्या अभ्यासाआधारे सांगणारे असतात. ते आपल्या या सनातन जुन्या टाकाऊ परंपरांच्या रूढी बनवतात. चिकित्सा न करता व इतरांना करू न देता त्यांना कवटाळून बसतात. असे लोक स्वतःचे नुकसान करतात, परंतु समाजाचेही नुकसान जास्त करतात. शंकराचार्यांची परंपरा ही एक परंपरा आहे आणि नामदेव ज्ञानोबा तुकोबा यांची एक संत परंपरा आहे. दोन्ही परंपरा या सृष्टीचा करता करविता परमेश्वर आहे असे मानतात व सांगतात. परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचे पानसुद्धा हलत नाही असे सांगणाऱ्या या दोन्ही परंपरा आहेत. चराचर सृष्टीचा उगम, विकास आणि विनाश ही परमेश्वराचीच करणी आहे असे मानतात. विज्ञानाने आता जवळजवळ सहज क्षेत्रात असे सिद्ध करून दाखवले आहे की चराचर सृष्टीत होणाऱ्या बदलास त्या वस्तूंच्या बाहेरील कोणतीही शक्ती कारणीभूत नसते, तर त्या त्या वस्तूंच्या अंतर्गत शक्तीच कारणीभूत असतात. चराचर सृष्टीतील प्रत्येक बदलात कारणे असतात. ही कारणे समजावून येतात आणि बदलास कारणीभूत होणाऱ्या या कारणांच्या ज्ञानाधारे चराचर सृष्टीत हवे तसे बदल घडवून आणता येतात. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने असे बदल घडवून आणले आहेत. देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण सांगितली जाते. नारळात पाणी यायला परमेश्वर कारणीभूत आहे. वनस्पतीशास्त्राच्या ज्ञानाच्या आधारे मानवाने नारळात पाणी कमी करून दाखवले. बिन पाण्याचा निदान कमी पाण्याचा नारळ करून दाखवला. नुसताच पाण्याचा निदान जास्त पाण्याचा नारळ बनवून दाखवला. देवाच्या करणीनेच नारळात पाणी येत नाही, तर माणसाच्या विज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या करणीने नारळात पाणी कमी जास्त करता येते. अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. नरमादीच्या संयोगाविनाही प्राण्यांची उत्पत्ती शक्य आहे हे मानवाने प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. अर्थात धर्माची, शंकराचार्यांची परंपरा आणि नामदेव ज्ञानोबा तुकोबा आदी संतांची परंपरा व विज्ञान या दोन भिन्न गोष्टी आहेत हे स्पष्ट आहे. परंतु नामदेव तुकोबांच्या संत परंपरेने समाजातील जन्माधिष्ठित उच्च नीचता नाकारली आहे. शंकराचार्यांची जन्माधिष्ठित उच्च नीचतेची परंपरा सांगणारे शंकराचार्य आजही आहेत व ते ती परंपरा प्रचारित आहेत. 3-4 वर्षापूर्वीच कोल्हापूरच्या करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी चातुर्वर्ण्याचे समर्थन करणारी विधाने केली होती. या विधानानंतर कोल्हापुरात एकाच दिवशी 2 मोर्चे निघाले. जन्माधिष्ठित उच्च नीचतेला प्रखर विरोध करणाऱ्यांनी एक मोर्चा काढला होता. या मोर्चात मी अनेकांसोबत अग्रभागी होतो. या पुस्तिकेचे लेखक कॉम्रेड अनिल चव्हाण हेही अग्रभागी होते. कॉम्रेड चव्हाण हे नुसते लिहिणारे व बोलणारे नाहीत, तर आपल्या विचाराच्या प्रचाराबरोबरच कृती करणारे जाणकार कार्यकर्ते आहेत. असो, आमचा मोर्चा शंकराचार्यांच्या या चातुर्वर्ण्याचे समर्थन करणाऱ्या विधानांचा निषेध करत होता. शंकराचार्यांच्या आणि त्यांच्या या परंपरेचा निषेध करत होता. दुसरा मोर्चा करवीर पीठाच्या शंकराचार्यांचे समर्थन करणारा व त्यांच्या जन्माधिष्ठित उच्च नीचतेचे समर्थन करणारा मोर्चा होता. भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व तथाकथित हिंदुत्ववादी संघटना यांनी काढला होता. जन्मावर आधारलेल्या उच्च नीचतेचे समर्थन करणारे एका बाजूला
आणि त्यांना विरोध करणारे दुसऱ्या बाजूला अशी उभी फारकत कोल्हापुरात ठळकपणे तीव्रपणे प्रकट झाली होती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची व व्यवहाराची एक जिवंत परंपरा कोल्हापूर जिल्ह्यात व इतरत्र आहे. त्या परंपरेचे प्रकटीकरण मी, माझे सहकारी व इतर समाज करीत होता. आज 2014 साली मी जेव्हा शोध शंकराचार्यांचा या पुस्तिकेची प्रस्तावना लिहितो आहे, तेव्हा भारतीय लोकशाहीत भेदाभेदांचे समर्थन करणारी परंपरा राजकीय क्षेत्रात वरचढ ठरलेली दिसत आहे. परंतु जे वरचढ ठरते ते चांगलेच असते असे नाही. लोकशाही समाजव्यवस्था ही काही पूर्णपणे निर्दोष समाजव्यवस्था नाही. आजवर जगभरच्या मानवांनी शोधलेली ही इतर कोणत्याही राज्यव्यवस्थेच्या तुलनेत चांगली राज्यव्यवस्था आहे. एवढेच लोकशाहीचे मोठेपण. लोकशाही निर्दोष राज्यव्यवस्था नाही, तिला निर्दोष करत राहिले पाहिजे. नामदेव, ज्ञानोबा, तुकाराम, चोखोबा, गोरोबा, मुक्ताई, जनाई, कान्होपात्रा, चोखियाची महारी यांची परंपरा ही जन्माधिष्ठित उच्च नीचता मानित नाही. त्याचा ही परंपरा धिक्कार करते. या परंपरेला ती अमंगळ म्हणते. भेदाभेद धर्म अमंगळ अशी संत परंपरेची शिकवण आहे. संत परंपरेने राज्यव्यवस्था प्रतिपादिली नाही. ते त्यांचे क्षेत्र नव्हते. परंतु धर्म आणि परमेश्वराची आराधना हे जे त्यांचे क्षेत्र होते, त्यात त्यांना भेदाभेद मान्य नव्हता. त्याचा त्यांनी कठोर शब्दात धिक्कार केला आहे. आपण सारे एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. आपण समान आहोत, सारखे आहोत, अशी त्यांची लोकशाहीची शिकवण होती. पण लोकशाहीच होती. ती धर्म क्षेत्रातील लोकशाही होती, पण लोकशाहीच होती. शंकराचार्यांची परंपरा म्हणजे जन्माधिष्ठित उच्च नीचतेची परंपरा. ही लोकशाही विरोधी आहे, समतेच्या तत्वाच्या विरोधी आहे. या परंपरेने ज्यांना नीच मानले, ज्यांना शूद्र मानले, त्यांना त्यांनी धर्मज्ञानसुद्धा नाकारले होते. त्यांना देवाच्या देवळात जाण्यास आणि परमेश्वराच्या मूर्ती स्पर्श करण्याची बंदी केली होती. संत चोखोबा जन्माने महार जातीचे होते. महार म्हणजे अतिशूद्र. शूद्रांना विठोबाच्या देवळात जाण्यास शंकराचार्यांची परंपरा जोपासणाऱ्या पंढरपूरच्या बडव्यांचा कठोर तीव्र विरोध होता. आख्यायिका अशी आहे की विठोबाच्या मूर्तीवरील हार चोखोबाच्या गळ्यात आला होता. तो खुद्द विठोबानेच घातला होता. म्हणजे चोखोबांना विठोबाला स्पर्श करण्यास बंदी होती. तरी विठोबा मात्र चोखोबांना आपला एवढा प्रिय भक्त मानीत की स्वतःच्या गळ्यातील हार विठोबाने स्वतः चोखोबाच्या गळ्यात घातला होता. शंकराचार्यांची परंपरा जोपासणाऱ्या बडव्यांना हे मान्य नव्हते. ते क्रोधाने चोखोबास मारू लागले. पण चोखोबाने त्या विठोबास हाक मारली. चोखोबा म्हणाले, धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती, ऐसा काहीतरी अपराध. विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, शिव्या देती महारा म्हणती, देवा बाटविला. चोखोबाची एक परंपरा आहे. खरे म्हणजे चोखोबाच्या विठोबाची ही एक परंपरा आहे आणि त्याला मारणाऱ्या बडव्यांची एक परंपरा आहे. लोकशाहीला उपयुक्त परंपरा कोणती? तुमची परंपरा कोणती? निर्णय करा आणि तसे वागा. परमेश्वराच्या मूर्तीला सुद्धा स्पर्श करण्यास समाजातील एका मोठ्या विभागास बंदी घालणारी शंकराचार्यांची परंपरा ही टाकाऊ आहे. याविरुद्ध आंदोलने झाली आहेत. साने गुरुजी यांनी पंढरपूरच्या विठोबाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून 5 वर्षे सत्याग्रह केला होता. भारतीय राज्यघटनेने आता जन्मावर आधारलेल्या उच्च नीचतेचा स्पष्ट विरोध केला आहे. अनेक कायदे आहेत, तरीसुद्धा अनेक ठिकाणी विशेषतः खेडोपाडी अजूनही अनेक देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळत नाही. आणि आता 2014 साली तरी काय परिस्थिती आहे? जन्माधिष्ठित उच्च नीचता मानणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच राज्य आले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात RSSचे राज्य आले आहे. मोदी हा मुखवटा आहे. भाजप हा सुद्धा मुखवटा आहे. खरा चेहरा RSS आहे. अशा काळात माझे सहकारी कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी लिहिलेली पुस्तिका अधिक उपयुक्त आहे. त्यातला विचार उपयुक्त आहे. परंतु एक लक्षात घ्यावे, विचार हे हत्यार असते. विचार हे हत्यार असते. चांगल्या परंपरासुद्धा हत्यार असतात. हत्यार स्वतः काहीच करीत नसते. ते हत्यार वापरावे लागते. हत्यार वापरणारे असावे लागतात. कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी हे एक विचारांचे उत्तम हत्यार आपल्या हातात दिले आहे. ते विचाराचे हत्यार बाळगा आणि त्या हत्याराचा वापर करा. ॲडव्होकेट गोविंद पानसरे, कोल्हापूर. मित्रांनो,
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांची प्रस्तावना लिहिलेली पुस्तिका 1914 साली प्रसिद्ध झाली. आजसुद्धा शंकराचार्यांनी तेच विचार पुन्हा मांडलेले आहेत. जातीभेद असायला पाहिजे आणि राखीव जागा वगैरे या गोष्टी नको आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणसाचा जन्म, ब्राह्मणांचा जन्म ब्रह्म्याच्या तोंडातून, क्षत्रियांचा जन्म बाहूतून, वैश्यांचा मांड्यातून आणि शूद्रांचा पायातून झालेला आहे आणि म्हणून ते नीच आहेत. त्यांनी सर्वांची, शूद्रांनी सर्वांची सेवा केली पाहिजे असं ते म्हणत आहेत. तर याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर आता सज्ज झालं आहे. त्या निमित्तानं हे माझं जुनं पुस्तक पुन्हा समोर आलं आणि त्यामध्ये शहीद कॉम्रेड गोविंद पानसरेंनी त्या काळामध्ये सुद्धा या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं, एकूण आयोजन केलं होतं. आज त्यांचे विचार पुन्हा एकदा आपल्याला वाचायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. ते म्हणून आपल्यासमोर ठेवले आहेत. धन्यवाद.